कूलर स्पॉन्सर केलेला आहे. त्यांना विनंती करतो आपण कुठे प्रेक्षकांमध्ये असाल तर मंचावर येऊन स्थान बनवण्याचं आपलं मी खूप खूप हार्दिक स्वागत करतोय. श्री एकविरा ग्रुप हायवे दिवेच्या वतीने सुमित शेठ म्हात्रे चषक 2026 मध्ये मोस्ट वेलकम. हार्ड लक हरीश केने, हार्ड लक योगेश आणि बेटर लक टू नेक्स्ट टुर्नामेंट. जय बजरंग गुरुसे ए या संघाला पराभूत करून मानकोली या संघाने दमदार विजय संपादन केला. नवीन सामना प्रेक्षकांना बघायला मिळेल. या दोन बलाढ्य संघांमध्ये चांगली टक्कर निश्चितच होईल. एका बाजूला आलिमगड, दुसऱ्या बाजूला मानकोली अशी लढाई बघायला मिळेल. दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांना बघायला मिळेल. या अगोदर जांताराचा खारबाव संघाने सलगचे 2 सामने जिंकून तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. आमचे दोन्ही ऑफिशियल अंपायर ऑन फील्ड अंपायर मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना गणेश पाटील आणि राजेंद्र पाटील. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना होताना पाहतोय आलिमगड या संघाची. एक यशस्वी स्पर्धेचं आयोजन आपल्याला बघायला मिळते प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील भन्नाट आयोजन एकविरा ग्रुप हायवे दिवेच्या माध्यमातून ही स्पर्धा भरवण्यात आलेली आहे. पिंटू पाटील, सुमित पाटील, साहिल म्हात्रे, सिद्धेश पाटील, पियुष म्हात्रे, करण पाटील, हर्ष भोईर, सागर म्हात्रे, यश म्हात्रे, प्रथम म्हात्रे, चरण वारवटकर, मनीष म्हात्रे, रितेश म्हात्रे, प्रितेश पाटील, क्रिश म्हात्रे, प्रणय म्हात्रे, वेदांत पाटील, अनिकेत पाटील, अभय म्हात्रे, प्रणय पाटील, ऋतिक म्हात्रे, हिमांशु, निलेश घोलप, यश भोईर, तुषार मडवी, राहुल पाटील, जॉन्टी, राहुल मडवी, क्रिश पाटील, विघ्नेश म्हात्रे, हरेश म्हात्रे, भगत, विनीत पाटील, भावेश पाटील आणि त्यांचे इतर ऍक्टिव्ह मेंबर्स यांनी अफाट मेहनत घेतलेली आहे ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. क्षेत्ररक्षणाचं चक्रव्यूह रचलं जात आहे. पंचांचा ग्रीन सिग्नल सामन्याला सुरुवात होत आहे. पहिलं पॉवर प्लेचं षटक घेऊन येते गोलंदाज वैभव. वेलकम अभय म्हात्रे. मी आपणास विनंती करतो आपण मंचावर येऊन स्थान बनवायचंय. पहिला चेंडू स्वेर आहे. उजव्या एसटीच्या खूपच बाहेर वळण घेताना चेंडूला आपण बघितलं. एक अतिरिक्त धावपलका जोडली जाईल. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे. अतिरिक्त धावसंख्येनिशी धावसंख्येला आता मात्र सुरुवात झालेली आहे. वैभव पुन्हा एकदा तयार होईल बॉलिंग मार्कवर. ओ शॉर्ट ऑन पूल केलेला, कंट्रोल पूलचा फटका. चेंडू अतिशय वेगाने चाललाय डीप मिड विकेट सीमारेषेकडे आणि क्षेत्ररक्षकाला चकून गेला. सीमा पार 4 धावा चौकार. मधून चेंडूला पाठवला डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. गेंद अंदर, दंडा बाहेर. पहिला फलंदाज बाद.
करता आले नाही तिथे फलंदाज दीपला चौकाराचं चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे. वैभवने विकेट मिळवली. दीप याची नंबर ॲट 3 क्रमांक 3 वर खेळण्यासाठी चेतन पाटील आलेला आहे. सांघिक धावा धावपलकर 5 ला 1 खेळाडू बाद. मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक हाताळतोय गोलंदाज वैभव. चेतनला इथून आता दमदार कामगिरी करावी लागेल. नॉन स्ट्राईक एंडला उभा असलेला हिमांशूला आपण पाहतोय. हिमांशू पाटील ब्लाइंड स्विंग करण्याचा प्रयत्न केला होता तिथे. डोळे बंद करून आपटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय निर्धाव. प्रचंड वेग होत आहे चेंडूवर. नॅचरल स्विंग बघायला मिळते. लेफ्ट आर्मर गोलंदाज आहे वैभव. खूप सुंदर गोलंदाजी करतोय. चौकार खाल्यानंतर बॅक करताना पुन्हा एकदा खूप सुंदर चेंडू होता. बीट झाला बॅटर. बीट झाला एसटी रक्षक. चेंडू बिहाइंड द विकेट गेला होता. वेल होती फलंदाजाकडे. एक धाव पूर्ण करण्याची. हलकासा बॅट आणि बॉल मध्ये स्पर्श देखील झाला होता. नामी संधी होती ती दवडली एसटी रक्षकाने. चुकीला माफी नाही क्रिकेट खेळामध्ये. या एका धाब्याच्या मदतीने आता धावसंख्या पुढे जाईल. स्कोर कार्ड वर 6 लॉस ऑफ 1 विकेट. 6 रन 1 विकेट गवाया. पुन्हा एकदा तयार होईल बॉलिंग ट्रॅक वर वैभव. फिल्डिंग मध्ये बदल करताना लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेट. पुल केलेल्या चेंडूला डीप मिड विकेट सीमारेषेवरून जबरदस्त क्षेत्ररक्षण बघायला मिळते. हिमांशूला फक्त एकच धाव मिळेल. एका धाब्याच्या मदतीने आता धावसंख्या पुढे जाताना धावपलकावर 7. कमालीची गोलंदाजी करतोय वैभव. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकलेला आहे. व्हेरी इम्पॉर्टंट मॅच दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून. पुन्हा एकदा वैभव तयार होईल बॉलिंग मार्कवर. सामना करेल बॅटर चेतन. एका धावेवर खेळतोय. 2 चेंडूंचा सामना केलेला आहे. ओ खूप सुंदर चेंडू होता. वाईड यॉर्कर. लाऊड शाउट. पण पंचांनी अपील फेटाळून लावलेला आहे. जोरदार अपील केला होता. पंच सहमत नाहीत. ह्याच बरोबर पॉवर प्लेच्या षटकाचा अखेर झालेला आहे. एंड ऑफ द पॉवर प्ले. 7 रन लॉस ऑफ 1 विकेट. कमालीची गोलंदाजी केली वैभव याने. पूर्णपणे धावसंख्येला ब्रेक लावलेला आहे. त्यांनी जी सुरुवात हवी ती सुरुवात मिळालेली आहे. चौथा हिरवा मानकोलीला. कारण पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जी सुरुवात व्हायला हवी होती ती सुरुवात मिळालेली नाही. जरी म्हणजे आलिमगरला येणारे अजून 3 षटके आहेत. त्या 3 षटकांमध्ये जास्तीत जास्त दाबा कुठून काढावे लागतील. चांगलं चॅलेंज सेट करायचं असेल तर इथून मोठं लक्ष जर गाठायचं असेल तर हिमांशूला आणि चेतनला पार्टनरशिप करावी लागेल. षटक क्रमांक 2 साठी आता बॉलिंग मार्कवर तयार होईल गोलंदाज विनीत माळी. 2 तगडे संघ मैदानाच्या आतमध्ये एकमेकाशी झुंजताना आपण पाहतोय. चालू सामन्यातील विजेता संघ जांताराजा खारबाव या संघाशी टक्कर देईल. डावखुरा बॅटर स्ट्राईकला आता हिमांशू असेल, ज्याच्याकडून खूप आशा अपेक्षा असतील संघाला आणि त्यांच्या पाठीराख्यांना. पण समोर एक त्या ताकदीचा गोलंदाज आहे विनीत. स्टेप मध्ये चुकतोय. चांगला बॅटल या 2 खेळाडूंमध्ये बघायला मिळेल. कारण एका बाजूला हिमांशू पाटील आहे, दुसऱ्या बाजूला विनीत माळी आहे. धावपलकावर आहेत 7 पहिल्या षटकाच्या अखेरीस. खूप सुंदर गोलंदाजी केली वैभव याने. हो पाहतोय फक्त हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलेला. शॉर्ट बॅकलिपने खेळला होता. ऑन साइडला क्षेत्ररक्षक सुद्धा गोलंदाज डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. 1 धाव पूर्ण केली हिमांशू याने. दुसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न केला होता पण निशाणा जर स्टंपवर अचूक लागला असता तर धोका निर्माण झाला होता हिमांशूसाठी. एका धाब्याच्या मदतीने आता धावसंख्या पुढे जाईल. स्कोर कार्डवर 8. 1 गडी बाद. पुन्हा एकदा विनीत तयार होईल बॉलिंग मार्कवर. अतिशय वेगाने वारे वाहताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. खूप सुंदर मैदान आहे. भिवंडी तालुक्यातील स्वर्गीय किशोर आर पाटील क्रीडानगरी हायवे दिवे गावाचे हार्ट आहे. अनेक मेगा इव्हेंट्स याच मैदानावर आपण बघितलेले आहेत. डे नाईट स्वरूपामध्ये स्पर्धा बघितलेल्या आहेत. ओ पायांमध्ये चेंडू टाकले होता आणि चेंडूला ड्राईव्ह केलेला आहे.
जबरदस्त क्षेत्ररक्षण बघायला मिळते. लॉंग ऑफ सीमारेषेवरून क्विक थ्रो केला. फलंदाजाने स्वतःचा बचाव केलेला आहे. खरं तर मिड ऑफच्या डोक्यावरून खेळला होता पण लॉंग ऑफला प्रोटेक्शन होतं. फक्त एकच धाव मिळेल. एका धाबेच्या मदतीने आता स्कोर बोर्डवर धाबा जोडलेल्या आहेत 9. एक धाबेसाठी संघर्ष करावा लागत आहे झरीमारी आलिमगड संघाला. इथून आता सिंगल डबलने मोठ्या धावसंख्येकडे तुम्ही वाटचाल करू शकत नाही तर आक्रमण करावं लागेल. फ्लिक केलेला आहे चेंडूला. प्रोटेक्शन आहे. स्पर्लेग सीमारेषेवर उभा असलेला क्षेत्ररक्षक अप्रतिम झेल टिपतोय. अजून एक गडी बाद. नऊ या धावसंख्येवर दुसरा फलंदाज बाद झालेला. हिमांशू देखील पूर्णपणे फ्लॉप ठरलेला आहे सामन्यामध्ये. खरं तर हिमांशूकडून खूप आशा अपेक्षा होत्या त्याने भंग केलेल्या आहेत. आता नजरा असतील त्या वेदर्शवर. हा मधल्या फलीतील एक विस्फोटक आणि झंझावाती बॅटर आहे पण सध्या तरी पाहतोय विनीत खूप चांगली गोलंदाजी करते. सेकंड ओव्हर मध्ये आतापर्यंत 3 चेंडू टाकले, 2 धावा खर्च केले आहेत आणि महत्वपूर्ण एक विकेट किफायती गोलंदाजी करतोय विनीत. तयार होईल बॉलिंग मार्कवर. हो वुडलँड स्पॉट होऊन चेंडूने अनपेक्षित उचली घेतली होती पण पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. फलंदाजाच्या रीचच्या बाहेरचा चेंडू टाकला होता. एक अतिरिक्त धावपलकावर प्लस केली जाईल. धावसंख्या पुढे जात असताना 10. पुन्हा एकदा विनीत स्टेप मध्ये चुकतोय. पंचांचा डेड बॉलचा इशारा येतोय. वेदर्शला आता मात्र इथून दमखम दाखवावा लागेल. एक मोठी खेळी मोठी इनिंग त्याला सादर करावी लागेल आणि ती कॅपेसिटी या खेळाडूमध्ये आहे. कॅपेबलचा तो प्लेअर आहे. हे बघा पाहू शकता आपण मिस टाइम फटका. चेंडू हवेमध्ये आहे. सेफ प्लॅन झालेला आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतो वेदर्श. 2 धावा पूर्ण केल्या. फक्त 2च धावांवर संतुष्ट. ऑफ द मार्क यांनी धावसंख्या आता पुढे जाईल. स्कोर कार्ड वर 12. वेदर्श एक चांगला खेळाडू आहे पण विनीत देखील त्याच ताकदीचा गोलंदाज आहे. काय गोलंदाजी करतोय. आतापर्यंत त्याने चेंडू टाकलेत या षटकामध्ये 4 धावा खर्च केल्यात फक्त आणि फक्त 5. एक विकेट. राईट आर्म ओव्हर द विकेट. हो पायांमध्ये चेंडू टाकला होता. ऑफिस टोस्ट चेंडूला ड्राईव्ह केलेला आहे. एक धाव पूर्ण केली. लॉंग ऑनला जबरदस्त क्षेत्ररक्षण. कमालीची एनर्जी बघायला मिळते. पूर्णपणे मानकोली संघामध्ये एक नवीन ऊर्जा संचारलेली आहे. गोलंदाजी आणि त्याचबरोबर लाजवाब क्षेत्ररक्षण बघायला मिळते. राहुल मडवी मी आपलं खूप खूप हार्दिक स्वागत करतो. आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. ब्लाइंड स्विंग करण्याचा प्रयत्न. टाचांवर उभा राहिला होता फटका खेळण्यासाठी बॅटर. निर्धाव चेंडूची समाप्ती आणि याचबरोबर षटक देखील संपुष्टात आलेला आहे. 2 षटकांच्या अखेरीस धावा आहेत धावपलकावर 13. 2 गड्यांच्या मोबदल्यात. काय गोलंदाजी केली दुसऱ्या षटकामध्ये विनीत माळी याने. खूप चांगली गोलंदाजी आपण बघितली. 6 धावा देत त्याने एक गडी बाद केलेला आहे. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये वैभवने 7 धावा देत एक गडी बाद केला होता. धावांना ब्रेक लावणारी आतापर्यंत तरी गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते ती चौथायरवा मानकोली या संघाची. आता स्लॉग ओव्हर आहेत. डेथ ओव्हर हाणामारीच्या षटकामध्ये हाणामारी करावी लागेल. एक चांगलं लक्ष सेट करायचं असेल तर चांगलं चॅलेंज उभारायचं असेल तर इथून आता आलिमगड संघातील दोन्ही फलंदाजांना अटॅकिंग अप्रोचने बॅटिंग करावी लागेल. विशेष म्हणजे वेदर्शला आता इथून हल्ला बोल फलंदाजी करावी लागेल. तिसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर तयार होईल सौरभ. सामना करेल वेदर्श. वेदर्श वैयक्तिक खेळतो 3 धावांवर. 2 चेंडूंचा त्याने सामना केलेला आहे. तर त्याला साथ देताना चेतन लाभम पाहतोय. त्याने देखील 5 चेंडूंचा सामना केलेला आहे. 2 धावांवर खेळतोय.
पुन्हा एकदा स्टेप मध्ये चुकताना गोलंदाज रिदम मध्ये चुकलेला आहे. पंचांचा डेड बॉलचा इशारा येतोय. षटक क्रमांक 3 ला आता इथून प्रारंभ होत आहे. सौरभ भोईर आमच्यापासून दूर जाईल. चेंडू आणि बॅट मध्ये हवं तसं संपर्क होत नाही. ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकला होता. एकच धाव वेदर्श पूर्ण करतोय. कमालीचा चेंडू टाकला होता. वेदर्श मात्र चेंडूला पाहतच राहिला होता. तिथे एक धाव कंप्लीट केली आणि ती देखील कशी बशी पूर्ण केलेली आहे. एका धाब्याच्या मदतीने आता धावसंख्या पुढे जाईल 14. धाबांसाठी खूप झगडताना जरीमरी आलिमगड संघ बघायला मिळतोय. एक एक धाबेसाठी खूप त्यांना झुंजावं लागत आहे. याचं कारण म्हणजे अचूक टप्प्याची गोलंदाजी आणि कमालीचं क्षेत्ररक्षण चौथायरवा मानकोली संघाकडून बघायला मिळते. पुढचा चेंडू मिस टाइम फटका पाहतो आपण. चेंडू चाललाय कव्हर कडे. खरं तर खेळायचं होतं लेग साइडला. चेंडू गेला ऑफ साइडला. वेल होती फलंदाजाकडे स्ट्राईक रोटेट करण्याची. एकच धाव पूर्ण केली. एक पेक्षा जास्त मिळणार नाही. एका धाब्याच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाईल 15. पूर्णपणे थांबून ठेवलेलं आहे. फलंदाजांना खेळपट्टीवर जखडून ठेवलेलं आहे. धाबांपासून वंचित ठेवलेलं आहे. याचं कारण म्हणजे खूप चांगली अचूक टप्प्याची गोलंदाजी बघायला मिळते. पुन्हा एकदा सौरभ तयार होतोय. शॉट ऑन पुल. फटक्यामध्ये मात्र ताकद झोकता आली नव्हती. तिथे बॅटर वेदर्शला फक्त एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने आता स्कोर बोर्ड पुढे जाताना स्कोर कार्ड वर 16 धावा जोडलेल्या आहेत. 2 गडी बाद झालेले आहेत. षटक क्रमांक 3 चा खेळ सुरू आहे आणि अशीच जर फलंदाजी राहिली तर नो डाऊट प्रेक्षकांना एक लो स्कोरिंगचा सामना बघायला मिळेल. कारण धावा पूर्णपणे थांबलेल्या आहेत. सिंगल 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 आणि डॉट बॉल जास्त येताना पाहतोय. पुन्हा एकदा खर तर खेळायचं होतं लेग साइडला. चेंडू गेला ऑफ साइडला. डबल फटका आपण बघितला. विधा मनस्थितीमध्ये हा बॅटर फटका खेळला होता. चेतन एकच धाव मिळेल. एका धाब्याच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाताना 17. खूप चांगली गोलंदाजी करतोय सौरभ भोईर. 4 चेंडू त्याने आतापर्यंत टाकलेले आहेत. फक्त 4 धावा खर्च केलेल्या आहेत. तो देखील इफेक्टिव्ह आणि असरदार गोलंदाजी करतोय. थर्ड ओव्हर मध्ये कुठल्या प्रकारचं स्वतंत्र दिलं जात नाही. फ्रीडम दिलं जात नाही मोठा फटका खेळण्यासाठी. क्लीन बॉल. परफेक्ट स्विंगिंग यॉर्कर. वेदर्शी दांडी गोल. अजून एक बॅटर बाद होतोय जरीमरी आलिमगड संघाचा. तर अशा प्रकारे षटक क्रमांक 3 चा खेळ देखील समाप्त झालेला आहे. 3 षटकांच्या अखेरीस धावपलकावर 4 गडी बाद 17. दयनीय स्थिती बघायला मिळते. धाबांचा दुष्काळ पडलेला आहे आणि काय गोलंदाजी केली. थर्ड ओव्हर मध्ये सौरभ भोईरने फक्त 4 धावा दिल्या. 2 विकेट. इफेक्टिव्ह बॉलिंग बघितली. जबरदस्त त्याचा स्पेल
तिसरे षटक लाजवाब गोलंदाजी केली, 4 धावा देत 2 विकेट. अशी ही दमदार अंतिम षटकासाठी मोहित माली येतोय. ओ समोर अगदी खेळलेला आहे, स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर, रॉकेट सिक्सर. चेंडू होता आणि चेंडूची लाईन लवकर पिक केली, बरोबर बॅटवर चेंडूला घेतला आणि फेकून दिला. अगदी स्ट्राईट फटका खेळला होता, डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑन सीमारेषा क्लिअर केलेल्या. पुढचा चेंडू पुन्हा एकदा एक फोर्सिंग शॉट बघायला मिळतोय. गॅप मधून चेंडू झाले वाईड ऑफ, लॉंग ऑफ कडे. एक धाव पूर्ण केली, एका हाताने चेंडूला स्टॉप केलेला वेळ होती फलंदाजाकडे. 2 धाव पूर्ण करण्याची, 2 धावांच्या मदतीने आता धावसंख्या पुढे जाईल स्कोर कार्ड वर. 25 धावा. अंतिम षटकाचा खेळ प्रगती पथावर. 4 चेंडू शिल्लक आहेत. येणाऱ्या आगामी दिवसांमध्ये मैदान इंटरनॅशनल क्रिकेट प्रमाणे बघायला मिळेल. टर्फ पिच असेल, ग्रीन ग्रास देखील या मैदानावर आपल्याला बघायला मिळेल. बॅटची कडा एस्टनच्या मागे झेल, अजून एक फलंदाज बाद होतोय. काही दिवसांपूर्वी ते भारताचा फिरकीपटू गोलंदाज, कदाचित जाणकार प्रेक्षकांना माहित असेल, रोमेश पवार देखील आला होता. या मैदानाची संपूर्ण पाहणी केली आणि एक नवीन इंटरनॅशनल क्रिकेट प्रमाणे मैदान आपल्याला बघायला मिळेल. स्वर्गीय किशोर आर पाटील क्रीडा नगर, एक नवीन लुक आपल्याला निश्चितच या मैदानात बघायला मिळेल. पुढचा चेंडू, ओ बॅटची कडा घेऊन चेंडू चाललाय फाईन लेग कडे, क्षेत्ररक्षक दूर वरून झेपावला होता. वेल होती फलंदाजाकडे, एक धाव पूर्ण करण्याची. एका धाब्याच्या मदतीने आता धावसंख्या पुढे जाईल स्कोर कार्ड वर. 26 पूर्णपणे धावसंख्येला थांबवलेला आहे. याचं कारण म्हणजे अचूक टप्प्याची गोलंदाजी. फक्त 2 चेंडू शिल्लक राहिलेले आहेत. पहिल्या डावातील कमालीची गोलंदाजी, सुपर से उपर बॉलिंग बघायला मिळाली. 4ही गोलंदाजांनी खूप इम्प्रेसिव्ह बॉलिंग केली. पुढचा चेंडू, बॅटची कडा, अजून एक फलंदाज बाद होतोय. 1 मोर विकेट डाऊन. एका पाठोपाठ एक गडी बाद होताना पाहतोय. रोहित माली देखील कमालीची गोलंदाजी करतोय लास्ट ओव्हर मध्ये. शेवटचा चेंडू शिल्लक आहे पहिल्या इनिंग मधील. आणि जाणकार प्रेक्षकांच्या माहितीकरिता याच मैदानावर आपण अनेक स्टार क्रिकेटपटूंना बघितलं. भारताचा स्टार ऑलराऊंडर खेळाडू अजय जडेजा, त्यानंतर मुरली कार्तिक फिरकी गोलंदाज भारताचा याच मैदानाला भेट देऊन गेला. पॉप सिंगर बप्पी लहरी, चिअर डान्सर आले होते, रशियन चिअर डान्सर, त्याचबरोबर अनेक क्रिकेटर, निशिगंधा वार्ड सिने कलावंत आली. बघूया चेंडू हवेमध्ये आहे, खूप सुंदर झेल आणि अजून एक फलंदाज होते बाद. आणि याच बरोबर षटक क्रमांक 4 देखील संपलेला आहे. धावा जोडलेल्या धावफलक 26 आणि 27 धावांचे माफक लक्ष्य पार करावे लागेल विजयाचं चौथा हिरवा मानकोली संघाला.
स्पर्धेतून रजा घेताना विश्वाजी पाटील आणि बिंदू पाटील आपण आलात, आमचा आनंद आपण द्विगुणित केला. मी अपेक्षा करतो की आपण बक्षीस वितरणाला अंतिम दिवशी देखील आपली उपस्थिती ही लाभेल अशी मी अपेक्षा करतोय. हिमांशु आणि यश मात्र खूप मेहनत घेताना ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. खर तर श्री एकविरा ग्रुप हायवे दिवेचे सर्व ऍक्टिव्ह मेंबर्सने खूप मेहनत घेतलेली, अफाट मेहनत आहे त्यांची ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. पिंटू पाटील हेड कोच आहेत एकविरा हायवे दिवे या संघाचे. जसे भारताच्या सध्याच्या घडीला गौतम गंभीर हेड कोच आहेत, तसेच पिंटू पाटील हे हेड कोच आहेत श्री एकविरा हायवे दिवे या संघाचे. बॅक टू द क्रिकेट नाऊ. छोटस लक्ष हे सेट करण्यात आलेलं आहे. 27 धावांचे माफक लक्ष पार करावे लागेल. 24 चेंडू आणि 27 धाबा या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी खेळपट्टीवर चौथायरवा मानकोली या संघाची. काय गोलंदाजी केली, चारही गोलंदाजांनी खूप प्रभावशाली गोलंदाजी केली. वैभव माळी, त्यानंतर विनीत माळी, सौरभ भोईर, मोहित माळी. कमालीचा बॉलिंग युनिट अटॅक आहे मानकोली संघाकडे. 26 धावांवर थांबवलेलं आहे जरी मरी आलिमगड संघाला. पण लक्ष जरी छोटं असलं तरी मात्र लो स्कोरिंगचे सामने कधी कधी इंटरेस्टिंग होत असतात आणि त्यासाठी आता खूप मेहनत करावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी आलिमगडला. मानकोली संघाची सलामीची जोडी खेळपट्टीवर विनीत माळी आणि त्याला साथ देण्यासाठी बॅटर ऋतिक. पहिलं पॉवर प्ले षटक घेऊन येते गोलंदाज दीप. हो, स्वीप केलेला आहे चेंडू, त्याला स्पॅन लेग सीमारेषेच्या बाहेर. गुड शॉट, 4 धावा चौकार. बघितला, स्वीप केला होता चेंडूला, स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे पाठवला. 4 धावांकरिता चौकार. ऑफ द मार्क विनीत. पुन्हा एकदा खूप चांगला फटका, सिटेड बॅटेड स्ट्रोक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क, षटकार. दुसऱ्या चेंडूवर एक धमाका बघितला, षटकार. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू पाठवला लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर, लांबच लांब पल्ल्याचा टावरिंग सिक्सर.
विनीत ऑन फायर नाऊ लगातार 2 षटकार लगावलेले आहेत. धावसंख्या झपाट्याने आता पुढे जाताना 16. कमालीचा परफॉर्मन्स विनीत मालीचा बघायला मिळतोय. अटॅक इज द बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. आक्रमण हेच बचावचं साधन साधून मात्र कमालीची फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकला होता. बॉलर पास बॅक ड्राईव्ह, कुठल्या प्रकारची धाव नाही होता. गोलंदाज झपाटला होता चेंडूवर. धावा मात्र धावपलक स्थिर आहेत. 16. फ्लाइंग स्टार्ट देताना आपल्या संघासाठी अमेझिंग स्टार्ट मिळालेली आहे ती मानकोली संघाला. पुन्हा एकदा दीप तयार होईल. बॉलिंग मार्क वर राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलाय आणि चेंडू चाललाय. 1 बाउन्स डीप मिड विकेट सीमारेषच्या पलीकडे. 4 धावांकरिता चौकार. या चौकारा बरोबर आता धावसंख्या पुढे जाईल. स्कोर कार्ड वर 20. फक्त 7 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा दीप तयार होईल. बॉलिंग मार्क वर हलक्या हाताने केलेला सॉफ्ट हँड ड्राईव्ह. धावबाची संधी निर्माण झाली होती पण चांगला थ्रो आला. कुठल्याही प्रकारची धाव नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. याचबरोबर पहिल्या षटकाच्या अखेरीस धाबा आहेत धावपलकर 20. कुठल्याही प्रकारचं नुकसान नाही. एक फ्लाइंग स्टार्ट मिळालेली आहे ती चौथायरवा मानकोलीला. जांताराचा खारबाव संघ करून जर आपण नाणेफेक करण्यासाठी लवकरात लवकर यायचं आहे. 7 धावा इथून आता 3 षटकांमध्ये कंप्लीट कराव्या लागतील. 18 चेंडू आणि 7 धावा आता बॉल टू रन इक्वेशन शिल्लक राहिलेले आहे या सामन्यामध्ये. हिरण्य दुसऱ्या षटकासाठी तयार होईल. बॉलिंग मार्क वर सामना करेल ऋतिक. 7 धावांची फक्त आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. भावेश पाटील यांच्याकडून हिरण्याला प्रत्येक विकेट साठी 100 रुपयाचा पुरस्कार जाहीर झालेला आहे. शॉर्ट ऑन फुल केलेला आहे. क्षेत्ररक्षक झेपावतोय चेंडूवर. एकच धाव मिळेल ऋतिकला. एका धावेच्या मदतीने आता धावसंख्या पुढे जाईल 21. फक्त 6 धावा पूर्ण कराव्या लागतील विजय साकार करण्यासाठी चौथायरवा मानकोलीला. हिरण्य पुन्हा एकदा आमच्यापासून दूर जातोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. सामना करेल बॅटर विनीत माळी. 2 उत्तुंग षटकार आणि 2 क्लास चौकार त्याने आपल्या संघासाठी ठोकलेले आहेत. 20 धावांवर खेळतोय. गुड कॅच. व्हॉट अ कॅच. फलंदाज होते बाद आणि 100 रुपयाचा मानकरी ठरलेला हिरण्य. भावेश पाटील यांच्याकडून 100 रुपयाचा पुरस्कार होता. 100 रुपये जमा झालेले आहेत आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. हिरण्य सामना संपल्यानंतर आपलं 100 रुपयाचा पुरस्कार घेऊन जायचं आहे. अजून एकदा विकेट घेतलं तर अजून 100 रुपये मिळतील. जेवढे विकेट घेशील तेवढे पैसे मिळतील. प्रत्येक विकेट साठी 100 रुपयाचा पुरस्कार आहे भावेश पाटील यांच्याकडून. धावा धावपल करत 21. न्यू बॅटर नंबर ॲट 3 क्रमांक 3 वर खेळण्यासाठी वैभव माली मैदानाच्या आतमध्ये जातोय. फक्त आणि फक्त 6 धावा जोडाव्या लागतील विजय संपादन करण्यासाठी. 27 धावांचे माफक लक्ष होते आणि पहिल्या षटकामध्ये एक जबरदस्त दमदार सुरुवात करून दिली ऋतिक आणि वैभव याने. पण पाहतो आपण विनीत लवकर बाद झाला. आता वैभव मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना उत्तम राऊत साहेबांनी हा पुरस्कृत केलेला संघ आहे जरीमरी आलिमघर. चेंडूला उडवलाय हवेमध्ये आहे. इट्स गोइंग गोइंग गॉन. विजयी षटकार आणि याच बरोबर सामना संपलेला आहे. मॅच फिनिश. सामना जिंकलेला आहे चौथायरवा मानकोली संघाने. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक जरीमरी आलिमघर.